नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतंय जग, बदलतंय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. मिठमुंबरी समुद्र किनारी 4 पर्यटक तरुणांपैकी एक तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे. आहे ना तुझ्याबरोबर दोन आहे. अरे तो नेला ते बॉडी ह्याला नेला कोण आहे दुसरा आणखी होता ना. तुम्ही 5 जण होते टोटल. असं सांग ना. 4 बाकीचे कुठच्या गावचे आहे? बाकीचे वेगवेगळे पण एक लहान चिपळूणचा एक लहानचा वगैरे. तुम्ही कॉलेज स्टुडंट एकत्र नाही. हे माझे क्लासचे फ्रेंड म्हणून माझ्या गावीच फिरायला आलेले. झाला तुम्ही त्याला बोलते नाकाला पाणी मला माहिती आहे पाणी बरोबर तरी लोक गेले. जेवढ्याला पडला तुम्ही काय बोलू काय म्हणणार? हां बोला. तेच बोलतात. अच्छा आता गेल्याचं नाव काय आहे? चैतन्य राजेंद्र गुरु. त्याचा राहणार कुठे तो लांजेतला मुंबईला प्रॉपर. आता सध्या तो लांज्यातून आलेला की मुंबईतून आलेला? मुंबईतून. आई वडील काय करतात? पप्पा पटनाबाजून म्हणजे बँकेत काम आहे. मम्मी पण बँकेत हेल्पफुल करायचं काम आहे. माझ्या आता आम्ही तू आता काय करत होता काय आता हे सगळे मित्रपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. पुढे काय असलं मला पण एवढं काय हे नॉलेज नाही. ह्यांचं आपल्याला सर्वात जास्त होणारे ह्या लोकांचं आहे. त्यांच्यावरती आपली सगळी म्हणजे काय असेल नसेल लोकांना विचारलं काय माहिती ते पोलीस म्हणून नाही म्हणून काय आता एक जण मिळत नाही. आम्ही काठी मी त्याचा शोधलं थोडं हीळ असल्यामुळे तरी पण आम्ही म्हटलं सगळे सुरक्षा रक्षकांना बोलवून ना उतरून प्रयत्न करूया असं म्हटलं. बॉडी उठलेली म्हणतात मग नाही 15-20 मिनिटापूर्वी ते तुमच्यात खायचे त्या कोपऱ्यात मंदिराच्या समोर. एवढ्या लांब जाऊचीच नाही. आता अर्धा पाऊण तास झालं. हो ते 10-15 मिनिटापूर्वी ते म्हणतात बुडालो काय रे किंवा तो कोण उपता काय म्हणतात. नाही पण जेव्हा बुडालो ना तेव्हा आम्ही स्पॉटलाच होतो उभे. आम्ही ह्या तिरंगा घेतलो ना तो एक साप एकूण एवढा जाऊतच नाही ना. तोंड बिन सफेद पडला त्याचा. दोघेने उतरलो पाणी काढलो फेस येऊ लागलो. मग तिरके चढावात ठेवून ते फेस काढलो. त्यांची गाडी होती का गाडी घेऊन येऊन 108ला फोन केलो. त्यांनी आता फोन केला तुम्ही येऊ मग आता येऊ नको म्हटलं. मग ह्यांच्याच गाडीने घालून त्याला हॉस्पिटलला पाठवलं. आता बरोबर ना एक हे दोघे जण हो आणि दुसरं एक पोरगा हॉस्पिटलला ना ते व्यवस्थित होते. एक पोरगं साप हे झालं त्याच्यासोबत एक पोरगा त्याच्यासाठी एक पोरगा टोटल 5 जण. टोटल 5 जण. ते 4 जण पाण्यात होते. हो पाण्यात नाही होते. 4 जण ते पाण्यात होते. 15-20 मिनिटं झाली असतील. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे येत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर के अन्य प्रांतातून पर्यटक देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यातील सुंदर बीचेस आणि या ठिकाणी असलेले निसर्ग पर्यटन पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. अशाच प्रकारे या ठिकाणी मिठमुंबरी बीच या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी मिठमुंबरी बीच या ठिकाणी मुंबईहून आलेले काही पर्यटक तरुण हे या ठिकाणी मिठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेले असता या ठिकाणी एक दुर्घटना घडली. ते पोहता बुडत असल्याचं नजीकचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना दिसून आले आणि त्यांनी ताबडतोब 3 होड्यांच्या सहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यात प्रामुख्याने एकूण 5 तरुण होते. त्यापैकी एक तरुण हा बीचवरच होता आणि त्याची चैतन्य राजेंद्र गुरव हा मुंबई येथील तरुण अद्यापही समुद्रात बेपत्ता असून त्यापैकी ओम दीपक चव्हाण मुंबई, यश राजेंद्र उपरकर मुंबई, सोहम जयेश मंडत मुंबई, अर्णव उपरकर मुंबई हे 4 तरुण या ठिकाणी आहेत. त्यापैकी एकाची परिस्थिती अत्यवस्थ असून देवगड ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्याकरता नेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत
या ठिकाणचे ग्रामस्थ ज्यांनी या युवकांना वाचवलं ते लक्ष्मण मनोहर तारी, रमेश तारी, बाबूराव धुरी, मनीष तारी, बाळा राजम यांनी 3 होड्यांच्या सहाय्याने यातील 3 पर्यटकांना वाचवलं. एक पर्यटक बीचवर होता आणि दुसरा पर्यटक हा अत्यवस्थ असून तो उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे. आपल्यासोबत आहेत रमेश तारी. एकंदर या घटनेबद्दल आपण काय सांगाल? साधारण 5-5:30च्या सुमारास ही मुलं ह्या ठिकाणी बीचवर पाण्यात उतरली. 6च्या आजूबाजूला ही घटना. ते बुडत असताना त्यांनी हातवारे करायला सुरुवात केली. माझा भाऊ लक्ष्मण तारी याने किनाऱ्यावरून त्यानं बघितलं आणि मी काम करतो त्यानं मला सांगितलं. मी आणि माझा मुलगा मनीष तारी तिथून आम्ही होडी ढकलली. समोर 2 मच्छीमारी होड्या आपला व्यवसाय करत होते, बाळा राजम आणि बाबूराव धुरी. त्यांना आवाज दिला आणि त्या 3 होड्या घेऊन आम्ही त्यातल्या 3 लोकांना वाचवलं. चौथा जो पाण्याखाली गेला तो आम्हाला शोधून त्यावेळी मिळाला नाही आणि एकाची परिस्थिती अत्यवस्थ असल्यामुळे आम्ही त्याला किनाऱ्याला घेऊन त्याच्या पोटातलं पाणी आम्ही पाठीवर त्याच्या दाबून काढलं आणि तरी तो आम्हाला गंभीर वाटायला लागला म्हणून आम्ही त्याला त्यांच्याच गाडीने, प्रायव्हेट गाडीने ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करायला पाठवलं. सध्याची घटना किती वाजता घडली? 6च्या आजूबाजूला. एकंदरीत पाहता या ठिकाणी आलेले पर्यटक हे नेहमी समुद्र स्नानाकरिता या खोल समुद्रात जात असता आपण या ठिकाणी पाहू शकतो. या बीचवर देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील दाखल झालेले आहेत. ठिकठिकाणी देवगड असो, मिठमुंबरी असो, कुणकेश्वर असो, कातवण असो, या बीचवर पूर्णपणे पर्यटक येत असतात आणि पर्यटक ह्या समुद्र स्नानाचा आस्वाद घेत असतात. पण अशा प्रकारे अनुचित घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांचं हे सहकार्य निश्चितपणे लाभतं आणि असंच सहकार्य या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी केल्यामुळे या ठिकाणी 3 लोकांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं. एक अत्यवस्थ असून त्या 5 पैकी 1 तरुण हा बीचवर उभा होता. त्यामुळे एकंदरीत पाहता या ठिकाणी प्रत्येकानं आपापली दक्षता घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.